तुम्हाला काय वाटतं, बैलगाडी क्षेत्र हे वादाचं आहे का नादाचं आहे? हा माझ्यासोबत संपूर्ण बैलगाडी शौकीनांना हा प्रश्न पडलेला आहे. सध्या राहुलभाई पाटील आणि विलास देशमुख वायकर यांच्यामध्ये जो संघर्ष चालू आहे, हा बैलगाडी क्षेत्रासाठी नक्कीच चांगला नाही. पण दोघांच्याही वेगवेगळ्या बाजू आहेत, दोघांच्याही बाजू मांडणारे लोक आहेत आणि कोणाची बाजू योग्य आणि अयोग्य हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कोणचा एक स्टँड घेणं मुश्किल झाले लोकांसाठी. तुमची नक्की याच्यावर काय प्रतिक्रिया असेल? हा बैलगाडी क्षेत्रासाठी नक्कीच चांगला नाही. पण दोघांच्याही वेगवेगळ्या बाजू आहेत, दोघांच्याही बाजू मांडणारे लोक आहेत आणि कोणाची बाजू योग्य आणि अयोग्य हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कोणचा एक स्टँड घेणं मुश्किल झाले लोकांसाठी. तुमची नक्की याच्यावर काय प्रतिक्रिया असेल?